ब्रेकनंतर आपलं स्वागत। मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया जवळ नौदलाच्या स्पीड बोटीनं प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये प्रवासी बोट समुद्रामध्ये बुडाली। या अपघाताचा थरार व्हिडिओमध्ये कैद झालेला आहे। हा अपघात नेमका कसा झाला पाहूयात एक रिपोर्ट। हा थरारक व्हिडिओ आहे गेटवे ऑफ इंडिया जवळ झालेल्या अपघाताचा। समुद्रात अनियंत्रित झालेली ही स्पीड बोट आहे भारतीय नौदलाची। एलिफंटाहून गेटवे ऑफ इंडियाकडे चाललेल्या या प्रवासी बोटीला स्पीड बोटनं जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत प्रवासी बोटीचे अक्षरशः 2 तुकडे झाले। अपघातग्रस्त प्रवासी बोटीत 10 जणांचा मृत्यू झालाय, तर नेव्हीच्या बोटीवरच्या 3 कर्मचाऱ्यांनी जीव गमावलाय। ही जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजीत सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी 7:30 पर्यंत 13 जणांना मृत घोषित केलं आहे। यामध्ये 3 नौदलाचे आहेत आणि 10 नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे। 2 गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। अद्यापही शोध कार्य सुरू आहे, त्यामुळे याची अंतिम माहिती उद्यापर्यंत आपल्या हातामध्ये येईल। सर्व शासनाच्या यंत्रणा याच्या कामी लागलेल्या आहेत। जे काही मृतक आहेत त्या मृतकांना 5 लाख रुपयाची मदत ही या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल। हा जो ॲक्सिडेंट आहे याच्यामध्ये आता जी प्राथमिक माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे त्या माहितीप्रमाणे ही जी नीलकमल बोट होती ही बोट नीट चालली होती। मिलिटरीची जी बोट आहे त्या बोटीला नवीन इंजिन त्यांनी लावल्यामुळे त्याच्या नवीन इंजिनची टेस्ट ते घेत होते। त्याचा व्हिडिओ देखील आता उपलब्ध आपण बघितला असेल तर ते 8 आकार जो काढतात ते टेस्टिंग त्यांचं चाललं होतं आणि त्या टेस्टिंगच्या वेळी त्यांचं प्राथमिक मत असं आहे की इंजिनचा काही थ्रॉटलचा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे त्यांचा ताबा गेला आणि थेट या नेव्हीच्या बोटीने या नीलकमल बोटीवर जाऊन त्या ठिकाणी ती आदळली। नौदलाची बोट धडकल्यानंतर इतर बोटींनी धाव घेतली आणि प्रवाशांना बाहेर काढलं। आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आज प्रवासी जे आहेत त्यांचे जीव कसे वाचवायचे हे बघण्याचं काम आपल्याला। मृत्यू झालाय असं कळतं की 80 प्रवासी होते या बोटमध्ये। 80 होते, त्या बोटीला 84 पॅसेंजरची परवानगी आहे, पण तो मुद्दा बाजूला राहतो। आणि बोटीला येऊन नेव्हीच्या बोटीनी स्पीड बोटीनी बोट धक्कर मारली आणि त्याच्यामुळे हा अपघात झालेला आहे। नेव्हीची बोट येऊन सरळ तिला ठोकली आहे। तो व्हिडिओही माझ्याकडे आहे। हे माझ्या मतदारसंघात झालेला अपघात आहे आणि 80 लोक साधारण 80 पॅसेंजर त्याच्यावर होते, पैकी 71 मिळालेत अशी मला आत्ता मिळालेली बातमी आहे। 8 ते 9 लोक मिसिंग आहेत, त्यांचाही शोध घेण्याचं काम चालू आहे। आणि आत्ताच विधानसभेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलंय की जे सापडतील ते जखमी असतील, मिसिंग असतील, त्यांच्याकरता जे काय उत्तम सहकार्य आहे ते राज्य शासन करणार आहे। सध्या रेस्क्यू ऑपरेशन शोध कार्य सुरू आहे। हा अपघात इतका भीषण होता की बोटीतला प्रत्येक जण धास्तावला होता। नेवी वालों ने बताया कि पैसेंजर लोग खत्म हो गए। हम लोग करीब जो है 3 बजे के आसपास गए थे। अच्छा। हाँ, 3 बजे के आसपास गए थे। अब वापस जाते समय आपने लाइफ जैकेट पहना था? नहीं पहना था, नहीं पहना क्यों था। नहीं पहना था? हमको दिए नहीं ना, हम पहली बार आए। अच्छा, हम पहली बार आए। कहाँ से आए हो आप? कानपुर से। कानपुर से आए जी। और आते समय जब नेवी वाले आए, बीच में जहाज रुकवाया उन्होंने बोला, जब उन्होंने ये हादसा बताया तो हम लोग बहुत ज्यादा डर गए थे, तो हम लोगों ने लाइफ जैकेट पहना। नौदलाची ही बोट कोण चालवत होतं? ती अनियंत्रित कशी झाली? दूर गेलेली नौदलाची स्पीड बोट पुन्हा माघारी येत प्रवासी बोटीला का धडकली?
बोट दुर्घटना प्रकरणाची चौकशी झाल्यावरच याची उत्तरं मिळण्याची आशा आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.